हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्विक आणि क्रिप्स रिव्हिजन बघणार आहे. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स या टॉपिकचं आजपासून एक व्हिडिओ सिरीज चालू करणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुमचे 12वीचे बायोलॉजीचे सगळे टॉपिक्सचं क्विक रिव्हिजन करणार आहे बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. ज्याच्यामुळे जर तुम्ही हे अख्खं वर्ष जर फक्त नीट आणि NCERT जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केला असेल तर तुम्ही हे जर व्हिडिओ सिरीज बघितला तर तुम्हाला बोर्डसाठी खूप युजफुल होईल. तुम्हाला बाकी पुस्तक चालत बसायची गरज बसणार नाही बाळांनो. ठीक आहे, आपण एक आजपासून चालू करतोय आणि आपला पहिला टॉपिक आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. त्याच्या आधी आपण बघूया रिप्रोडक्शन म्हणजे काय. रिप्रोडक्शन म्हणजे काय? बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे, मग रिप्रोडक्शन कशात डिवाइड कसं आहे बाळांनो? तर असेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकतं किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकतं. मग असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण काय म्हणू शकतो की कॉमन आहे कुणामध्ये? लोअर ॲनिमल्समध्ये. त्याच्यात मिओसिस होत नाही, गॅमेट फॉर्मेशन होत नाही, फ्युजन होत नाही गॅमेटचं. जे डॉटर सेल्स फॉर्म झालेत ते सिंगल पेरेंटपासूनच तयार होतात आणि ते कसे असतात? आयडेंटिकल असतात टू दर सिंगल पेरेंट, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? क्लोन्स म्हणतो. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन लोअर ॲनिमल्समध्ये दोन प्रकारे होऊ शकतं बाळांनो. एक तर जेम्युले फॉर्मेशन किंवा बडिंगनी. जेम्युले फॉर्मेशन आणि बडिंग मधला सगळ्यात मोठा फरक काय जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो? एक तर जेम्युलेमध्ये काय होतं? इंटरनल बर्ड तयार होतं, म्हणजे त्या फिमेल बॉडीच्या आत किंवा मदर सेलच्या आत ती इंटरनल बर्ड तयार होणार. एक्झाम्पल आपण स्पॉन्जेसचं घेतलंय. आणि कधी तयार होतं? डॉर्मंट सेलला अनफेवरेबल कंडिशन्सला, म्हणजे जेव्हा स्पॉन्जेसला किंवा जेव्हा मदर सेलला अनफेवरेबल कंडिशन जाणवतात तेव्हा ती काय करते? आपल्या बॉडीच्या मध्ये बर्ड्स तयार करायला चालू करते आणि ते अनफेवरेबल कंडिशन्समध्ये होतं. आणि कधी हॅच होणार? फेवरेबल कंडिशन्सला, जे तयार करून ठेवते पण हॅच करणार नाही. बडिंग हे कधी होतं? स्मॉल आउटग्रोथ तयार होतो, बोर्ड तयार होतो. कधी तयार होतो? बेसल एंडला तयार होतो आणि फेवरेबल कंडिशन्सला तयार होतो. बडिंगमध्ये सगळंच कधी होतं? फेवरेबल कंडिशनमध्येच होतं, तिथं अनफेवरेबल कंडिशनचा संबंध येत नाही. ठीक आहे, आता आणि आपला दुसरा पॉईंट काय तर सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होणार? फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट. सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲनिमल्समध्ये काय असतात? दोन फेजेस असतात, ज्युव्हलाइन फेज आणि एक रिप्रोडक्शन मॅच्युरिटी फेज. ज्युव्हलाइन फेजमध्ये काय होतं? फिजिकल ग्रोथ तर होते पण ती रिप्रोड्यूस करू शकत नाहीत. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? 0 to 14 एज जी आहे एका मेलची किंवा फिमेलची, तेव्हा त्यांची ज्युव्हलाइन फेज असते. ठीक आहे, या फेजमध्ये ते ग्रोथ तर करू शकतात पण रिप्रोड्यूस करू शकत नाहीत. जेव्हा ते रिप्रोड्यूस करू शकतात त्याला आपण काय म्हणतो? रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. मग त्यांची फिजिकल ग्रोथ जेव्हा कंप्लीट होते तेव्हा ही फेज सुरू होते. मग ही फेज पण 3 फेजेसमध्ये अगेन डिवायडेड आहे. सब फेज आपण म्हणू शकतो. एकदा प्री फर्टिलायझेशन फेज, त्याच्यामध्ये गॅमेटोजेनेसिस होतं, म्हणजे गॅमेट्स फॉर्म होतात. स्पर्म्स मेलमध्ये, oocytes फिमेलमध्ये. इन्सेमिनेशन होतं, म्हणजे ट्रान्सफर ऑफ काय म्हणू शकतो आपण? स्पर्म इंटू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. फर्टिलायझेशन होतं, म्हणजे फर्टिलायझेशन होणार मेल आणि फिमेल गॅमेटचं. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स होणार, म्हणजे इम्प्लांटेशन, जस्टेशन आणि पार्च्युरेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय बघू शकतो की ह्युमन्स आहेत ते कसे आहेत? सेक्शुअल रिप्रोडक्टिंग विविपेरस ॲनिमल्स आहेत. म्हणजे काय? त्या आईच्या पोटामध्येच त्या बाळाची ग्रोथ होते आणि जेव्हा बाळ पूर्ण ग्रोथ होईल तेव्हा काय केलं जातं? त्याला बाहेर काढलं जातं. ठीक आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन्समध्ये काय असतात? एक तर प्रायमरी सेक्स ऑर्गन्स असतात आणि एक सेकंडरी सेक्स ऑर्गन्स असतात. प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आपण बाळांना कुणाला म्हणतो? जिथं गॅमेट फॉर्मेशन होतं, म्हणजे ॲक्च्युअल गॅमेट्स फॉर्म होतात. ओव्हरी आणि टेस्टिस. ओव्हरीजमध्ये काय होणार? oocytes होणार. टेस्टिसमध्ये काय होणार? स्पर्म्स होणार. सेकंडरी सेक्स ऑर्गन्स ते प्रोड्यूस काय करत नाहीत, फक्त काय करतात? असिस्ट करतात, म्हणजे हेल्प करतात. कशाला? प्रायमरी सेक्स ऑर्गन्सना किंवा ओव्हरी आणि टेस्टिसना. कशासाठी? रिप्रोडक्शनसाठी. ठीक आहे, मग त्याच्यातलं पहिलं आपण काय म्हणू शकतो? एक्सटर्नल जेनायटोला. मेल फिमेल दोघांचे हे कशात हेल्प करतं? कॉप्युलेशनमध्ये हेल्प करतं. आपण काय म्हणू शकतो? ट्रान्सफर ऑफ मेल गॅमेट फ्रॉम मेल टू फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. असेसरी डक्ट आणि असेसरी ग्लँडचे परत काय करतात? फॅसिलिटेट ट्रान्सफर ऑफ गॅमेट, म्हणजे गॅमेटच्या ट्रान्सपोर्टसाठी हेल्प करतात. त्यातलं पहिला आपण काय बघणार आहे आता बाळांनो? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ही पण डिवायडेड आहे, एक तर प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि एक सेकंडरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गन मधला पहिला आपलं कोण आहे? टेस्टिस. टेस्टिसमध्ये आपण काय बघू शकतो बाळांनो? टेस्टिस हे कसं आहे? मिझोडर्मल इन ओरिजिन आहे, म्हणजे मिझोडर्मल ह्या जर्म लेअरपासून ते तयार झाले. लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये ते असतं. त्याचं लोकेशन काय आहे? लोकेशन विचारलं जाऊ शकतं. लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी स्कॉट्रममध्ये ते असतं. डेव्हलप कुठं होतं? डेव्हलप त्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये होतं आणि नंतर त्याला डिसेंड केलं जातं कुठं?
लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये. तिचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रक्चर ते ओव्हल शेपमध्ये आहे. लेंथ त्याची किती आहे, डायमेन्शन्स बघा तुम्हाला विचारू शकतात MCQ मध्ये, एकतर बोर्डाला विचारतील किंवा नीट किंवा CET ला विचारू शकतील. लेंथ किती आहे 4 to 5, ब्रेड किती आहे 2 to 3 आणि थिकनेस किती आहे 3 सेंटीमीटर, हे तुम्हाला विचारू शकतात बाळांनो. आता इथं आपण एक क्विक रिव्हिजन घेऊया टेस्टिसचं. ठीक आहे, टेस्टिस आपल्याला हे माहिती आहेत सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये काय होतात, आपले स्पर्म्स तयार होतात. ठीक आहे, स्पर्म्स आपले जे तयार होते ते कुठे होतात, सेमिनिफेरस ट्युब्युल्समधून. तिथं ते कुणाला पाठवणार, रिटेटेस्टिसला पाठवणार. सेमिनिफेरस ट्युब्युल्स जिथे तुम्हाला दिसत आहेत ते गोळा कुठं व्हायला लागलेत, म्हणजे सगळे सेमिनिफेरस ट्युब्युल्स एका ठिकाणी गोळा होत आहेत आणि आपण त्याला काय म्हणतो, रिटेटेस्टिस म्हणतो. ठीक आहे, रिटेटेस्टिस हे काय आहे, फॉर्म्ड बाय नेटवर्क ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ते आता कुणाला पास करणार आहे, इफेरंट डक्ट्स किंवा वासा इफ्रन्शियाला. वासा इफ्रन्शिया कसं तयार झालंय, 12 ते 20 ट्युब्युल्स अराइज फ्रॉम रिटेटेस्टिस, म्हणजे रिटेटेस्टिस 12 to 20 ट्युब्युल्स पास अँड फॉर्म रिटेटेस्टिस. ते सगळं मिळून काय करणार आहेत, एक इफेरंट डक्ट किंवा एक वासा इफ्रन्शिया फॉर्म करतो. तुम्ही इथे बघू शकता बाळांनो, रिटेटेस्टिस जिथं तयार झाले ते कुठं चाललंय, आता वासा इफ्रन्शियाला चाललंय. कॅरी स्पर्म फ्रॉम टेस्टिस अँड ओपन इनटू इपिडिडायमिस. इपिडिडायमिस काय बाळांनो, स्टोरेज आहे. स्टोरेज आहे, तिथं काय केलं जातं, स्पर्म्सना स्टोअर केलं जातं, मॅच्युअर केलं जातं. हे पण इपिडिडायमिस 3 गोष्टींमध्ये डिवायडेड आहे. एक तर हेड पार्ट त्याला आपण कॅपकट म्हणतो, दुसरा बॉडी पार्ट त्याला आपण कॉर्पस म्हणतो आणि तिसरा टेल पार्ट त्याला आपण कवडा म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ते कुणाला पास ऑन करणार, वासा डिफरन्शियाला. ट्रॅव्हल्स अप टू ॲबडॉमिनल कॅव्हिटी अँड लूप ओव्हर युरेथ्रा. ठीक आहे, तुम्ही हे सगळ्या गोष्टी बघू शकता. पहिलं कुठलं, सेमिनिफेरस ट्युब्युल्स, ते कुणाला पास ऑन करणार, रिटेटेस्टिसला. रिटेटेस्टिस मधून कुठे देणार, वासा इफ्रन्शियाला. तिथून कुठे देणार, इपिडिडायमिस. इपिडिडायमिस मधनं कुठे देणार, वासा डिफरन्शियाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण टेस्टिस बघूयात. म्हणजे टेस्टिस कसं, इकडे बघा, हे एक सेमिनिफेरस ट्युब्युल आहे. हा तुम्ही एक बनवू शकता की एक सेमिनिफेरस ट्युब्युल आहे. त्याच्यामध्ये काय आहेत, दोन सेल्स आहेत. एक तर कुठले सर्टोली सेल्स, जे काय करायला लागलेत किंवा आपण त्याला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय नाव दिलं, सबस्टेरिनल सेल्स. ते काय असतात, पिरामिडल त्यांचा शेप असतो आणि काय करतात, ते प्रोव्हाइड न्यूट्रिशन. म्हणजे या जे सर्टोली सेल्स आहेत त्याला दुसरं नाव काय आहे, सस्टॅन्क्युलर सेल्स आहेत. कसे असतात, ते पिरामिडल असतात इन शेप आणि काय करतात, प्रोव्हाइड न्यूट्रिशन देतात. आपले जे मेन सेल्स आहेत, जे स्पर्म्स तयार करणार आहेत, ते म्हणजे कुठले, जर्मिनल इपिथेलियम सेल्स. ते कसे असतात, क्युबॉइडल असतात. तुम्हाला बहुतेक यांचा शेप विचारू शकतात. शेप कसा आहे, क्युबॉइडल आहे. अंडरगोज गॅमेटोजेनेसिस टू फॉर्म स्पर्मॅटोझोआ. ठीक आहे, हे 2 सेल तर झाले. त्याच्यानंतर असतात कुठले, आपले लेडिक सेल्स किंवा इंटरस्टिशियल सेल्स. हे 2 सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या मधले सेल्स असतात. हे काय करतात बाळांनो, हे सिक्रेट अँड्रोजन किंवा टेस्टोस्टेरोन, जे जो मेल सेक्स ऑर्गन आहे तो कोण तयार करतो बाळांनो, हे इंटरस्टिशियल सेल्स तयार करतात. त्यांच्यावर म्हणजे ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल किंवा टेस्टिसच्या वर काय तयार असते, एक ट्युनिका अल्ब्युजिना असतं. त्याला आपण काय म्हणतो, आउटर कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे, कशावर असतं, टेस्टिसच्या तिथं प्रेझेंट असतं. ठीक आहे, आपण हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आपण काय बघूयात, ॲसेसरी ग्लँड्स बघूयात. कशाचे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे, म्हणजे जे कशात हेल्प करणार आहेत, त्यांच्या कॉप्युलेशनमध्ये म्हणा किंवा ट्रान्सपोर्टमध्ये हेल्प करणार आहे. त्यातलं पहिलं कुठलं आहे आपल्या बाळांनो, बल्बो युरेथ्रल ग्लँड. बल्बो युरेथ्रल ग्लँड कुठं आहे बाळांनो, इथे आहेत बघा, हे दिसतंय. हे म्हणजे कुठं, प्रोस्टेट ग्लँडच्या बरोबर खाली. त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, बल्बो युरेथ्रल ग्लँड म्हणतो. हे कसे आहेत, त्याला आपण कॉपर्स ग्लँड सुद्धा म्हणतो. तुमच्या महाराष्ट्र टेक्स्टबुकमध्ये हे नाव आहे, तुम्हाला हे नाव पाठ करायला लागणार बाळांनो. कॉपर्स ग्लँड म्हणतो आपण त्याला. ते स्मॉल असतात, पी शेप असतात. तुम्ही ते बघू शकता किती लहान आहेत ते, पी शेप आहेत. पेअर्ड असतात ॲट इदर पेअर ऑफ युरेथ्रा. ह्यांचं काम काय असतं, सिक्रेट अल्कलाइन. अल्कलाइन का बाळांनो, कारण आपल्याला माहिती आहे की हा जो ट्रॅक आहे युरेथ्रा, हा कसा आहे, युरिनोजेनायटल ट्रॅक आहे. म्हणजे याच्यातून युरिन सुद्धा पास होतं आणि याच्यातून काय पास होतं, स्पर्म सुद्धा पास होतात. आणि युरिन आपल्याला माहिती आहे की ती कशी असते, ॲसिडिक असते. मग जेव्हा समजा फॉर एक्झाम्पल युरिन इथून पास झाली आहे, स्पर्म्स इथून पास झाले तर काय होतील, ते खराब होतील किंवा डाय होतील त्या ॲसिडिक नेचरमुळे. त्यामुळे हे अल्कलाइन नेचर काय करतं, त्या सगळ्या ॲसिडिटीला आपण म्हणतो न्यूट्रलाइज करतं. येण्याचं जे विस्कस म्युकस फ्लुइड आहे कसं करतं, लुब्रिकंट म्हणून सुद्धा ऍक्ट करतं, ज्याच्यामुळे स्पर्मचा पॅसेज कसा होतो बाळांनो, थोडासा साधा सोपा होतो. त्यानंतर येतं सेमिनी वेसिकल्स. सेमिनी वेसिकल तुम्ही बघू शकता, हे जे आपल्याला तुम्हाला जे व्हायोलेट दिसत आहेत
सेमिनी वेसिकल्स हे कशा आहेत, पेअर ऑफ ग्लँड लाईंग ॲट पोस्टेरियर साइड ऑफ ब्लॅडर, म्हणजे ब्लॅडरच्या पोस्टेरियर साइडला काय आहेत हे प्रेझेंट आहेत. हे परत सिक्रेट अल्कलाइन सेमिनल फ्लुइड तयार करतात. आणि ह्या फ्लुइडमध्ये काय काय असतं, कारण हा तुम्हाला 1 मार्कला क्वेश्चन मला का वाटतं येणार. म्हणजे त्याचं हे सांगा, काय म्हणतात आपण त्याला, कॉन्स्टिट्युएंट सांगा. एक तर त्याच्यात असतं फ्रुक्टोज, म्हणजे ह्या सेमिनल फ्लुइडमध्ये काय काय असतं. एक तर फ्रुक्टोज जे काय करतं, एनर्जी देतं कुणाला, स्पर्मला. फायब्रिनोजनमुळे काय होतं, सगळं सिमेन कोॲग्युलेट होतं. आणि हे कोॲग्युलेट म्हणजे एकत्र येतं. एकत्र आल्यामुळं काय होतं, त्याला पॅसेजमध्ये हेल्प करतं. आणि प्रोस्टाग्लॅन्डिन काय करतं, हे रिव्हर्स प्रेसिचालिसिस करतं. कशामध्ये, वजायना आणि युटेरसमध्ये. कारण वजायना आणि युटेरसमध्ये कसं जाणार आहे, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी जाणार आहे. तिथं त्याला कोण हेल्प करणार, प्रोस्टाग्लॅन्डिन हेल्प करणार. जर ह्या तिन्हीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, हे तिन्ही जर गोष्टी कमी पडल्या तर त्या मेलला स्टेरिलिटी येण्याची शक्यता असते बाळा. त्याच्यानंतर आपण बघणार आहे आता प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड कसा आहे तुम्ही तो बघू शकता, एकच आहे. हे 2 झाले सेमिनल वेसिकल्स, बल्बुलेथ्रल. नंतर आपण बघतोय काय, प्रोस्टेट ग्लँड हे कसं आहे, लार्ज आहे, सिंगल आहे, मेडअप ऑफ 20-30 लोब सराउंडेड बाय युरेथ्रा अँड रिलीज मिल्की व्हाईट स्लाइटली ॲसिडिक फ्लुइड इनटू युरेथ्रा. ठीक आहे. आता जे सिमेन तयार होतं मेलचं, त्यात 30% व्हॉल्यूम ह्या प्रोस्टेट ग्लँडच्या फ्लुइडचाच असतो. हे काय काय असतं याच्यात, सायट्रिक ॲसिड असतं, ॲसिड फॉस्फेटेज असतं. हे काय करणार, प्रोटेक्ट स्पर्म फ्रॉम ॲसिडिक एन्व्हायरमेंट इन वजायना. ठीक आहे. हे जे गोष्टी आहेत ते काय करतात, एक तर वजायनाची ॲसिडिटी, कारण वजायनामध्ये ते सुद्धा फिमेलचं तिथंच कुठेतरी काय असणार आहे, युरिनरी ब्लॅड म्हणण्यापेक्षा तिथून युरिन पास होते. त्यामुळं वजायनामध्ये ॲसिडिक एन्व्हायरमेंट पण खूप जास्त असतं. प्लस इथे सुद्धा ॲसिडिक कंडिशन्स खूप जास्त असतात. मग कॉपर्स ग्लँड म्हणा किंवा प्रोस्टेट ग्लँड म्हणा, यांचं नेमकं काम काय आहे, ते ॲसिडिटी कमी करणं. त्याच्यानंतर आपण आता काय बघणार आहे बाळांनो, एक्सटर्नल जेनायटिलिया. ठीक आहे. एक्सटर्नल जेनायटिलिया जी मेलची आहे ती डिवाइड कशात केलेली आहे, कशापासून बनलेली आहे, तर पेनिस आणि इतर स्कॉट्रम. ठीक आहे. पेनिस कशात हेल्प करतं, इन्सेमिनेशनमध्ये, म्हणजे कशात हेल्प करत म्हणू शकतो आपण, ट्रान्सफर ऑफ मेल गॅमेट फ्रॉम मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम टू फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय म्हणू शकतो आपण, मेलचं स्पर्म्स घेऊन जाण्याचं काम कोणाचं, पेनिसचं. ह्याचा एक इनलार्ज एंड असतो, त्याला आपण ग्लान्स पेनिस म्हणतो. आणि त्याच्यावर एक लूज फोल्ड ऑफ स्किन असतं, त्याला आपण काय म्हणतो, फोरस्क्रीन म्हणतो. आणि स्कॉट्रमचं नेमकं काम काय आहे बाळांनो, मेंटेनिंग टेम्परेचर 2 to 25 डिग्री सेल्सिअस लोअर, म्हणजे 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअस कमी टेम्परेचर ठेवतं ते बॉडीपेक्षा. का, कारण स्पर्मॅटोजेनेसिसला तेच टेम्परेचर चालतं. आपलं जसं 37 डिग्री सेल्सिअस असतं, पण स्कॉट्रमचं टेम्परेचर जे आहे ते 35 असेल किंवा 34.5 असेल. इतकं टेम्परेचर त्याचं थोडंसं कमी असतं. का, कारण स्पर्मॅटोजेनेसिसला तेवढंच टेम्परेचर लागतं. जर स्कॉट्रममध्ये जर ते हे असतं लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये, जर टेस्टिस स्कॉट्रममध्ये नाही आल्या तर त्याला मेलला काय होऊ शकतं, इन्फर्टिलिटी येऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण आता बघणार आहे सिमेन म्हणजे काय. आपण काय बघणार आहे आता, सिमेन जे आपण म्हणतो ना की मेल जे फ्लुइड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये जातं ते कसं असतं, एकतर विस्कस असतं, अल्कलाइन असतं ऑब्व्हियसली, कारण अल्कलाइन कॉपर्स ग्लँड आणि प्रोस्टेट ग्लँडने त्याच्यात काय केलं आहे, ॲड केल्यात गोष्टी. त्यामुळे मिल्की फ्लुइड असतं. pH 7.2 to 7.7 हे विचारू शकतात बाळांनो तुम्हाला. 2.5 to 4 ml म्हणजे एका कॉप्युलेशनमध्ये, एका इजॅक्युलेशनमध्ये काय होणार आहे बाळांनो, 2.5 to 4 ml ऑफ सिमेन पास ऑन होतं. आणि त्याच्यामध्ये 400 मिलियन स्पर्म्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. त्याच्यात या 400 मिलियन स्पर्म्समध्ये सुद्धा जे 60% असतात ना बाळांनो, त्यांच्याकडेच काय असतं, फक्त करेक्ट शेप साईज असतो. आणि त्यातले फक्त 20% काय असतात बाळांनो, 60% सुद्धा ज्यांच्याकडे मोबिलिटी चांगली असते, म्हणजे जे काय करू शकतात, जाऊन त्यांच्या तेवढी कॅपॅसिटी असते की ते काय करू शकतील, फिमेलच्या एका एगला फर्टिलाइज करू शकतील. हे कंटेनरचे सिक्रेशन कुठून येतात, सिमेनमध्ये क्रिपिडायमिस मधून येतात, ॲसेसरी ग्लँड्स मधून येतात. कशासाठी, नरिशिंगसाठी, न्यूट्रलायझिंगसाठी आणि ॲक्टिव्हेशन ऑफ मुवमेंटसाठी. ठीक आहे. आपलं आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम संपलंय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पण स्टार्ट करणार. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम सुद्धा कशापासून बनलेलं, एक तर प्रायमरी सेक्स ऑर्गन, ॲसेसरी डक्ट, ॲसेसरी ग्लँड आणि आपण काय म्हणू शकतो एक्सटर्नल जेनायटिलिया. त्यातलं पहिलं प्रायमरी सेक्स ऑर्गन काय येणार आहे, ओव्हरी येणार आहे. ॲसेसरी डक्ट कोण हेल्प करतं, डक्ट्स म्हणते मी, ओव्हिडक्ट येणार, फॅलोपियन ट्यूब येणार, युटेरस येणार आणि वजायना येणार. ठीक आहे. ॲसेसरी ग्लँड्समध्ये कोण येणार, बॅर्थोलिन्स ग्लँड येणार, जे कशाला काय म्हणू शकतो आपण होमोलोगस आहे, ते आहे बल्बोयुरेथ्रल
ग्लँडला. बर्बुलोथेर ग्लँड जे मेलमध्ये करतं ते बार्थोलिन्स कुणामध्ये करतं, फिमेलमध्ये करतं. आणि एकतर मॅमरी ग्लँड जे आफ्टर फर्टिलायझेशन किंवा आफ्टर पार्च्युरेशन काय करतं, हेल्प करतं. त्याच्यानंतर आपलं एक्सटर्नल जेनायटिला. एक्सटर्नल जेनायटिला कशापासून म्हणले, मॉन्स प्युबिस, लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, हायमिन आणि क्लिटॉरिस. या गोष्टी कशात आहे, एक्सटर्नल जेनायटिलामध्ये आहेत. आता आपण काय बघूयात, पहिल्यांदा ओव्हरी म्हणजे काय ते बघूयात. ओव्हरीचा ते स्ट्रक्चरमध्ये सगळं समजून घेऊयात. ठीक आहे. आता ओव्हरी शेप कसा आहे ओव्हरीचा, ओव्हल किंवा आल्मंड शेप आहे. याचे डायमेन्शन्स काय आहेत, 3 आहेत. तिथं काय होतं 2 to 5 होतं. इथं कसं आहे 3 आहे. ब्रेड किती होती 3 होती. इथं काय आहे 1.5. म्हणजे आपण म्हणू शकतो की टेस्टिसपेक्षा ओव्हरीज थोडेसे लहान आहेत. थिकनेस तिथं किती होती 3 होती. इथं किती आहे 1.0 सेंटीमीटर आहे. अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता बाळांनो. लोकेशन याचं कुठं आहे, अप्पर किंवा लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस नियर द किडनी. ठीक आहे. त्याच्यानंतर लिगामेंट, हे ओव्हरी लिगामेंटने अटॅच कुणाला होतं, ते युटेरसला. तुम्ही जर बघितलं तर हे आपलं युटेरस असतं. युटेरस नंतर इथं ओव्हरी असतं. ओव्हरीमधून हे लिगामेंट्स कुठे अटॅच करतात, त्याला बॉडीला बॉडीला म्हणजे त्या बाईच्या बॉडीला काय करतात, हे लिगामेंट अटॅच करतात टू युटेरस अँड ॲबडॉमिनल वॉल. ब्रॉड लिगामेंट इज फॉर्म बाय फोल्ड्स ऑफ पेरिटोनियम. म्हणजे पेरिटोनियम जे सेल्स असतात, जे टिश्यूज असतात, त्याच्यापासून लिगामेंट्स तयार होतात. ओव्हरी डिफरन्शिएट कशात केलेलं आहे बाळांनो, तर आउटर पार्ट आणि एक इनर पार्ट किंवा सेंट्रल पार्ट. जो आउटर पार्ट आहे ही तुमची ओव्हरी आहे. त्याचा जो आउटर पार्ट आहे, आउटर पार्टला आपण काय म्हणतो बाळांनो, कॉर्टेक्स म्हणतो. इनर पार्टला आपण मेड्युला म्हणणार. लेअर ऑफ जर्मिनल इपिथिलियम म्हणजे तुमचे जे काय ओव्हरी ओसाइट्स फॉर्म्स होणार ते सगळे कॉर्टेक्स मधून होणार आहेत. मोर कॉम्पॅक्ट आणि ग्रॅन्युलर असतं. मेड्युला स्ट्रोमा और लूज कनेक्टिव्ह टिश्यू हॅज ब्लड वेसल्स. त्याच्यात काय असतात, ब्लड वेसल्स. टिश्यू हॅज वेसल्स अँड नर्व फायबर्स असतात. ठीक आहे. आउटर पार्ट मध्ये काय होणार आहे, जर्मिनल इपिथिलियम ज्याच्यात ओव्हरी तयार होणार आहे. आणि सेंट्रल पार्ट मध्ये काय असतं बाळांनो, कनेक्टिव्ह टिश्यूज असतात, ब्लड वेसल्स, नर्व फायबर्स वगैरे असतात, जे काय करणार, नरिशमेंटला हेल्प करणार. आता हे फॉर्मेशन याचं कसं होतं. ठीक आहे. पहिल्यांदा कुठले सेल्स असतात बाळांनो, प्रीमोर्डियल फॉलिकल्स असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे oogenesis आहे, oogenesis आता मी काही सगळं सांगत बसत नाही बाळांनो, कारण ऑलरेडी आपल्याला सगळा टॉपिक कम्प्लीट करायचा. oogenesis वरती मी एक व्हिडिओ तयार केला, तुम्ही इथं वर जाऊन तुम्हाला लिंक देते, तुम्ही बघू शकता. इथं वगैरे देईन मी तुम्हाला, तिथं वर जाऊन तुम्ही बघू शकता. प्रीमोर्डियल फॉलिकल्स तयार होतात कधी, ती जेव्हा एम्ब्रिओ मध्ये असते तेव्हा. म्हणजे एक वुमन जेव्हा तिच्या एम्ब्रिओ फेज मध्ये असते, चाईच्या गर्भात असते, तेव्हा प्रीमोर्डियल फॉलिकल्स तयार होतात. जर्मिनल इपिथिलियम मधून मायटोसिस करून प्रायमरी फॉलिकल तयार करतात. त्यांच्यावर एक मल्टीलेअर क्युबॉइडल फॉलिक्युलर सेल्स तयार होतात. ते स्ट्रोमा सेल्स मध्ये काय होतात, ऍड होतात. स्ट्रोमा सेल्स मध्ये त्याच्यावर अनेक थिका म्हणजे अनेक लेअर, समजा ही प्रायमरी फॉलिक्युलर, त्याच्यावर अनेक लेअर काय होणार, ऍड होणार. त्याला आपण म्हणतो सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल काय करणार, ग्रोथ करणार. ग्रॅन्युलोसा सेल्स मध्ये जे त्याचे जे बाहेरचे लेअर आहेत ते लेअर काय करणार, इस्ट्रोजन तयार करणार. इस्ट्रोजनमुळे त्या फिमेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स येणार. ते कन्वर्ट कशात होणार, ग्राफियन फॉलिकलमध्ये. त्याच्यानंतर समजा ओव्ह्युलेशन झालं तर ते जो आतला भाग आहे, आतलं जे सेल आहे ते एगमध्ये जाणार आणि बाहेरचं जे काय राहिलेलं आहे ते कॉर्पस ल्युटियम मध्ये चेंज होणार. हे आपण नंतर बघणार. जर तुम्हाला फक्त एक बेसिक इन्फॉर्मेशन दिली. त्यातल्यात आपण काय बघूयात, स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल कशापासून बनलं. ठीक आहे. ग्राफियन फॉलिकलचा जो आउटर लेअर आहे त्याला आपण म्हणतो थिका एक्सटर्ना, आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. त्याच्या हा जो तुम्हाला दिसतोय ना, हा काय आहे, थिका एक्सटर्ना. हा आतला दिसतोय तो काय आहे, थिका इंटरना. इनर मोस्ट सेल्युलर लेअर प्रोड्यूस इस्ट्रोजन. इस्ट्रोजन कोण तयार करते बाळांनो, थिका इंटरना करते, थिका एक्सटर्ना करत नाही. त्यानंतर जो आत तुम्हाला जागा दिसते ही काय आहे, अँट्रम. अँट्रम म्हणजे लिक्विड फ्लुइड फील्ड कॉल्ड ॲज लिक्युअर फॉलिक्युली. तुम्हाला हे अँट्रम मध्ये जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडला एक नाव आहे लिक्युअर फॉलिक्युली. हे तुम्हाला एनसीईआरटी मध्ये नाही आहे बाळांनो. त्याच्यानंतर ग्रॅन्युलोसा सेल्स. ग्रॅन्युलोसा सेल्स म्हणजे कुठले सेल्स, फॉलिक्युलर सेल्स. यांच्याही आतली लेअर म्हणजे कुठली, आपण काय म्हणू शकतो, फॉलिक्युलर सेल्स. डिस्कस प्रोजेटेरस आणि कोरोना रॅडिएटा हे 2 सेल्स असतात. त्याच्यानंतर हे कोरोना रॅडिएटा आणि हे oocyte मिळून काय करतं, कोरोना रॅडिएटा आणि oocyte मिळून काय तयार करतं बाळांनो, क्युम्युलस उपोरस ही एक लेअर तयार करते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता काय बघूयात, फॉलिपिड ट्यूब बघूयात किंवा युटेराइन ट्यूब, ओव्हिडक्ट बघूयात. आता तुम्ही बघू शकता की ओव्हिडक्ट 3 गोष्टींमध्ये डिवायडेड आहे. एक तर फिम्ब्रे, इन्फेंडिलम
अँप्युला आणि इस्चमस. त्याच्या आधी आपण त्याची लेंथ बघूया, ते काय आहे 10 to 12 सेंटीमीटर लॉंग. ह्या गोष्टी तुम्ही बाळांनो खूप अंडररेट करता, पण ह्या गोष्टी विचारल्या जातात, MCQ ला विचारल्या जातात, 1 मार्कला विचारल्या जाऊ शकतात, किंवा 4 मार्कचं असतं ना त्याचं 1 मार्कच्या गोष्टी विचारतील बघा. त्यात तुम्हाला विचारू शकतात की ओव्हिडक्टचं लेंथ सांगा किंवा त्याचं डायमेन्शन सांगा. लाईन कशाने आहेत ते सिलिएटेड इपिथिलियम आहेत. आता आपण 3 इपिथिलियम बघितलंय. आपण ह्याच्यात जर्मिनल इपिथिलियम कसे होते, कुठले स्पर्म मधले ते क्युबॉइडल होते. त्याच्यानंतर पिरामिडल काय स्टर्टोली काय होते, पिरामिडल होते. आणि ओव्हिडक्ट काय आहेत, सिलिएटेड इपिथिलियम आहेत. ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत बाळांनो. त्यातलं फिमरे हे काय आहे, ऑस्टियम. आता हे जे आहे ऑस्टियम, ह्याला आपण ऑस्टियम म्हणतो. त्याला फिंगर लाईक प्रोजेक्शन आहेत. इट्स मुवमेंट हेल्प इन ड्रायव्हिंग द ओव्ह्युलेटेड एग टू ऑस्टियम. आता हे जे ओव्हरीमध्ये तुम्हाला समजा एक ओव्ह्युलेट झाला, बाहेर पडला, ह्याला कॅच कोण करणार, फिमरे कॅच करणार. आणि हा जो ब्लू लाईन दिसते ना, ही आडवी लाईन, ह्याला आपण म्हणतो ऑस्टियम. ठीक आहे. ऑस्टियमला काय आहे, प्रोजेक्शन आहेत हे असे. हे प्रोजेक्शनला आपण काय म्हणतो, फिमरे म्हणतोय. आणि हे काय करतं, ड्रायव्हिंग द ओव्ह्युलेटेड एग टू ऑस्टियमला घेणार. मग येणार तुमचं इन्फेंड्युलम. इन्फेंड्युलम हे काय आहे, फनेल लाईक आहे. म्हणजे तुम्ही फनेल आपण म्हणतो ना, फनेल लाईक असं फनेल लाईक आहे. हे ओपनिंग ऑस्टियम आहे. याचं ओपनिंग काय आहे, ऑस्टियम आहे. खूप मुलं, हे मी खूप बघितलंय, बोर्डात असेल किंवा आपल्या साध्या परीक्षेतही असेल, आपण इन्फेंड्युलमचं ओपनिंग फिमरे म्हणून येतात. ह्याचं इन्फेंड्युलमचं ओपनिंग फिमरे नसून ऑस्टियम आहे. ऑस्टियमचा म्हणजे जे आपण म्हणतो ना बोट, आपलं काय म्हणू शकतो आपण की हात, किंवा आपल्या हाताचे तळ आपल्या हाताचं तळ म्हणजे काय, ऑस्टियम. आणि आपले जी बोट आहे ती म्हणजे काय, फिमरे. ठीक आहे. आपला जो हात जोडला गेला तो आपल्या हाताच्या तळांना जोडला गेलाय, आपल्या बोटांना जोडलेला नाहीये. तसंच हे जे इन्फेंड्युलम आहे ते जोडलं गेलंय ऑस्टियमला. आणि ऑस्टियम मधून हे काय फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे, त्याला आपण फिमरे म्हणतो. ठीक आहे. मला अँप्युला कसं आहे, मिड लॉंग स्ट्रेट पार्ट ऑफ ओव्हिडक्ट. फर्टिलायझेशन ह्याच अँप्युलामध्ये फर्टिलायझेशन होतं. मेल आणि फिमेलचं काय म्हणतो, जॉईनिंग किंवा फ्युजन इथंच होतं. इस्टमसला आपण काय म्हणतो, डिस्टल नॅरो पार्ट ओपनिंग इन टू युटेरस. आय होप तुम्हाला ओव्हिडक्ट समजला असेल. आता आपण काय बघूयात, युटेरस बघूयात. युटेरस कसं आहे बाळांनो, हॉलो आहे, म्हणजे रिकामा आहे, मस्क्युलर आहे, भरपूर मसल्सनी बनला आहे, पिअर शेप ऑर्गन आहे. हा पिअर शेप सारखा दिसतोय. लोकेशन कुठं आहे, अबाव अँड बिहाइंड युरिनरी ब्लॅडरच्या वर, आणि त्याच्या थोडंसं पोस्टेरियरला काय असतं, आपलं युटेरस प्रेझेंट असतं. याचं डायमेन्शन कसं आहे, 7.5 लॉंग आहे, 5 सेंटीमीटर ब्रॉड आहे, 2.5 सेंटीमीटर थिक आहे. हा कशापासून बनलाय, एकतर पहिलं फंडस म्हणजे काय, त्याचा वरचा पार्ट, हा जो पार्ट आहे ना, ह्याला आपण काय म्हणतो, फंडस म्हणतो. अप्पर डोम शेप ह्याला म्हणतो. आणि इम्प्लांटेशन इथूनच स्टार्ट होतं, फंडस मधूनच इम्प्लांटेशन स्टार्ट होतं. खूप मुलं इथली कुठं लेअर सांगतात, लेअरमध्ये नाही होत बाळांनो. फंडसमध्ये आधी स्टार्ट होतं आणि मग हळूहळू कुठं होतं, ते खाली सरकायला चालू होतं. अप्पर डोम शेप इम्प्लांटेशन ऑकर्स इयर. ठीक आहे. हे विसरायचं नाही. आता बॉडी ऑफ युटेरस म्हणजे आपण अख्खी बॉडी आपण जर म्हणायचं झालं तर काय आहे, कुठून इथून इथंपर्यंत. ठीक आहे. काय आहे, ब्रॉड पार्ट ऑफ युटेरस. ब्रॉड म्हणजे आपण म्हणतो रुंद पार्ट आहे कशाचा, युटेरसचा. त्याच्यानंतर सर्विक्स म्हणजे पूर्णच नॅरो आहे, नॅरो नेक आहे, 2.5 सेंटीमीटर त्याची लेंथ आहे. आणि एक्सटेंजन टू वजायना, म्हणजे सर्विक्स नंतर काय येणार, डिरेक्टली आपलं वजायना येणार फिमेल्सचं. त्याच्यानंतर आपण 3 लेयर्स बघणार आहे ह्याचे, एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम, पेरिमेट्रियम. एंडोमेट्रियम काय आहे, म्युकोसल लेअर आहे, मेड अप ऑफ स्ट्रॅटिफाईड इपिथिलियम. हे तुम्हाला कुठली लेअर कशापासून मिळले विचारू शकता. म्युकोसल मेम्ब्रेन आहे, मेड अप ऑफ स्ट्रॅटिफाईड इपिथिलियम. थिकनेस ऑफ दिस अंडरगो म्हणजे काय, हे एंडोमेट्रियम वेगळं चेंज होऊ शकतं. रिचली सप्लाइड विथ ब्लड वेसल्स अँड uterine gland and nourish the developing embryo. ठीक आहे. आता ह्याचं लेअर कसे होते, चेंज होतं. आता मायोमेट्रियम कसं आहे, थिक लेअर आहे, स्मूथ मसल्सनी बनलेलं आहे. हे कशापासून बनलंय, स्ट्रॅटिफाईड एपिथिलियम पासून बनलंय. हे स्मूथ मसल्स पासून बनले. आणि हे काय करतं, लेबर घडवून आणतं. म्हणजे जेव्हा बाळाला पुश करायचं असतं तेव्हा आपण म्हणतो ना की बाईला पेन होतं, ते पेन कशामुळे होतं, मायोमेट्रियममुळे होतं. आणि आउटर मोस्ट लेअर कुठली आहे, आपली पेरिमेट्रियम आहे. आता हे सर्वायकल कॅनाल, हा सर्वायकल कॅनाल प्लस खालचा वजायनल कॅनाल मिळून काय करतात, बर्थ कॅनाल तयार करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघणार आता बाळांनो, एक्सटर्नल जेनायटिलिया कशाचं, फिमेलचं.
ठीक आहे. एक्सटर्नल जेनायटिला कशापासून म्हणलंय, वल्वापासून म्हणलंय. ठीक आहे. वल्वाचे पण खूप पार्ट्स आहेत. एक तर त्याचा पहिला पार्ट म्हणजे मोन्स प्युबिस, हा कसा आहे, कुशन ऑफ फॅटी ऍसिड आहे, कवर्ड बाय स्किन अँड प्युबिक हेअर, म्हणजे त्याच्यावर प्युबिक हेअर असतात. त्याच्यानंतर ना येतो आपला कुठला, लॅबिया मेजोरा. तुम्ही बघू शकता लॅबिया मेजोरा हा वाला पार्ट थोडासा कसा आहे, मोठा, आणि हा लॅबिया मायनोरा हा वाला पार्ट. तुम्ही लगेच सांगू शकता बाळांनो, लॅबिया मेजोरा कशा आहे, फ्लेश फोल्ड ऑफ टिश्यूज आहेत, स्टार्ट्स फ्रॉम मोन्स प्युबिस, म्हणजे इथून स्टार्ट होतो तो आणि एंड कुठं होणार बाळांनो, वजायनल ओपनिंग पर्यंत एंड होणार. म्हणजे कशाला आहे तुमचं वजायनल पूर्ण ओपनिंग आहे, ह्याला काय केलं त्यानं पूर्ण कव्हर केलं. आणि स्टार्ट कुठून झालाय, हा मॉन्स प्युबिस पासून स्टार्ट झालाय. आता लॅबिया मायनोरा कसा आहे, पेअर्ड फोल्ड. तुम्ही बघू शकता हे पेअर्ड आहेत. पिंक पिंक जे तुम्हाला बेबी पिंक दिसतं हे कशा आहेत, पेअर्ड फोल्ड टिश्यू अंडर मेजोरा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ना क्लिटॉरिस तुम्ही बघू शकता, टायनी फिंगर लाईक पोझिशन अबाउट द युरेथ्रल ओपनिंग. इथं तुमचं युरेथ्रल ओपनिंग आहे आणि इथं काय क्लिटॉरिस. तुम्ही ह्यात बघू शकता की फिमेलचे दोन्ही ओपनिंग्स वेगवेगळे आहेत. म्हणजे युरेथ्रल जिथून युरिन पास होते त्या फिमेलची ते वेगळं आहे, क्लिटॉरिस हे ओपनिंग वेगळं आहे, आणि ॲनस हे ओपनिंग सुद्धा वेगळं आहे. त्यामुळं फिमेलचा युरिन रिलेटेड डक्ट वेगवेगळा आहे, ते एकत्र नाही आहे. त्याच्यानंतर आपण आता काय बघत बाळांनो, मेन्सुरल सायकल बघूया. ठीक आहे. मेन्सुरल सायकल ही कशामध्ये होते, जास्त करून कॅरेक्टरिस्टिक फीचर कोणामध्ये असतं, मंकीज, एप्स आणि ह्युमन्स मध्ये असते. सायकल ऑफ इव्हेंट्स कुठून स्टार्ट होतं, मेन्सुरेशन टिल द नेक्स्ट वन. म्हणजे आता मेन्सुरेशन स्टार्ट झाला ते पुढच्या सायकल पर्यंत आपण त्याला एक सायकल धरतो, त्याला आपण मेन्सुरल सायकल म्हणतो. ठीक आहे. स्टार्ट कधी होतं, मेनार्कला होतं, संपतं कधी, मेनोपॉजला. आणि ह्या दोघांच्या मधला जो फरक आहे, म्हणजे मेनार्क पासून ते मेनोपॉज पर्यंत त्या बाईचा रिप्रोडक्टिव्ह फेज असतो, त्यात ती हायली ऍक्टिव्ह रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये असते, त्यात ती एका बाळाला जन्माला देऊ शकते. चेंजेस इन ओव्हरी. आता हे मेन्सुरल सायकल मध्ये काय होतं, ओव्हरीमध्येही चेंजेस होतात, युटेरसमध्येही चेंजेस होतात, आणि कशानं होतं, हार्मोन्सनी होतं. कुठले हार्मोन्स, पिट्युटरी हार्मोन्स आणि ओव्हेरियन हार्मोन्स. ठीक आहे. मग आता आपण पहिलं काय बघणार आहे बाळांनो, हे फेजेस आहेत, 4 फेजेस. मी असं ह्याच्यात लिहिलेलं आहे, तुम्ही असंच्या असं जर तुमच्या एक्झाममध्ये लिहिलं तर तुम्हाला मार्क्स मिळून जातील. पण सगळे पॉईंट्स कव्हर केले तुम्ही आता बघू शकता. पहिला आहे आपला मेन्स्ट्रुअल फेज, किती दिवसांचा असतो, 3 to 5 days डिपेंडिंग अपॉन दॅट वुमन. त्यात काय होतं, प्रोजेस्ट्रॉन लेवल, हार्मोनचा हार्मोन काय असतात तिथं, प्रोजेस्ट्रॉन सगळ्यात कमी असतं, ज्याच्यामुळं काय होतं, प्रोजेस्ट्रॉन कमी झाल्यामुळं किंवा कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होतं, म्हणून काय होतं, प्रोजेस्ट्रॉन कमी होतं. कारण कॉर्पस ल्युटियमच प्रोजेस्ट्रॉन रिलीज करत असतं. कॉर्पस ल्युटियम वाट बघून बघून डिजनरेट होतं आणि प्रोजेस्ट्रॉन कमी होतं. आता ओव्हरीमध्ये चेंज झालं, युटेरसमध्ये काय चेंज होणार, ब्रेकडाऊन ऑफ एंडोमेट्रियम लायनिंग. जे एंडोमेट्रियम लायनिंग तुम्ही दाखवलं होतं आतलं लायनिंग, ते काय होणार, ते ब्रेक होणार. ब्लड वेसल्स, लिक्विड कम आउट ऑफ वजाना, ज्याला आपण काय म्हणतो, मेन्स्ट्रुअल फ्लो म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आलं कुठलं आपलं आता, फॉलिक्युलर किंवा प्रोलिफरेटरी फेज. हे 6व्या दिवसापासून 13 दिवसापर्यंत हे चेंज होऊ शकतात बाळांनो, डिपेंडिंग अपॉन दॅट वुमन. पण आपण काय म्हणू शकतो की थेरॉटिकली किंवा आयडियली असंच असतं की मेन्स्ट्रुअल सायकल 3 to 5 days असते, त्याच्यानंतर 6 ते 13 दिवस फॉलिक्युलर किंवा प्रोलिफरेटिव्ह फेज असते. मेन्स्ट्रुअल सायकल ही बाळांनो छान एक्सप्लेन केलेली आहे, अर्धा तासाचा व्हिडिओ तयार करून प्रत्येक फेज तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. जर तुम्हाला अजूनही डाऊट असेल तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघू शकता, मी तुम्हाला लास्टला त्याची लिंक देईन. ठीक आहे. फॉलिक्युलर आणि प्रोलिफरेटरी फेज 6 ते 13 दिवसांपर्यंत असतं. त्याच्यात हार्मोन्स कुठले कुठले असतात, पिट्युटरी हार्मोन्स असतात, FSH आणि LH. ओव्हेरियन हार्मोन्स कुठला असतो, इस्ट्रोजन. म्हणजे ह्या फेजमध्ये 3 हार्मोन्स काम करतात, एक FSH, एक LH आणि एक इस्ट्रोजन. ठीक आहे. ह्यात काय होतं, प्रायमरी फॉलिक्युलचं कन्व्हर्जन ग्राफियन फॉलिकलमध्ये होतं. म्हणजे प्रायमरी फॉलिक्युल पासून ग्राफियन फॉलिकल पर्यंत ते तयार होतात. प्रायमरी फॉलिक्युल आधीपासूनच असतात, जन्माच्या आधीपासून. त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, ग्राफियन फॉलिकलमध्ये होतं. ह्याच्यात एंडोमेट्रियम रिजनरेट होते, जी इथं तुटली होती, जी खराब झाली होती, ते परत काय होते, रिजनरेशन होतंय थ्रू प्रोलिफरेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर 3rd फेज आपली कुठली आहे, ओव्ह्युलेशन, जी कितवी फेज आहे, 14व्या दिवशी होतं. ठीक आहे. ओव्ह्युलेशन ही फेज कधी होते, 14व्या दिवशी होते, जेव्हा FSH आणि LH ॲट पीक असतं, म्हणजे भरपूर प्रमाणात असतं. जितकं FSH आणि LH तुमचं 14व्या 15व्या दिवशी असतं तितकं कधीच नसतं. FSH आणि LH ॲट पीक असतं, त्याच्यामुळे काय होतं, ग्राफियन फॉलिकल
जे इथं तयार झालं होतं ते काय होणार, रप्चर होणार आणि रिलीज कुणाला करणार, ओवमला. आता हे खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे, ओवम की सेकंडरी oocyte, कारण सेकंडरी oocyte असतं जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हाच ते सेकंडरी oocyteचं कन्व्हर्जन ओवम मध्ये होतं, पण तुम्हाला पुस्तकात ओवम दिलं म्हणून आपण ओवम लिहिलं. रप्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल, रिलीज ऑफ वन ओवम. कशामुळे रप्चर झालं, कारण ह्याचा हार्मोनचा लेवल भरपूर वाढला म्हणून ह्या ज्या फेजमध्ये वुमनना हीट खूप जाणवते बघा, म्हणजे 14, 15, 16 डेला वुमन खूप हीट वाढते त्याच्या अंगातली ह्या हार्मोन्समुळेच. प्रोलिफरेशन अँड एंडोमेट्रियम कंटिन्यूज. युटेरसमध्ये इथं काय एवढा जास्त चेंज नाहीये. त्यानंतर आपले ल्युटल फेज किंवा सिक्रेटरी फेज. ह्या सिक्रेटरी फेज कुठे असतात, 15 ते 28 दिवस. त्याच्यात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचा लेवल वाढतो. हार्मोन्स बघा, हार्मोन्स आपली पहिली फेज जी होती मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेजमध्ये कुठलाच हार्मोन नसतो, प्रोजेस्ट्रॉनचा लेवल कमी होतो. फॉलिक्युलर फेजमध्ये कुठले हार्मोन्स असतात, FSH, LH आणि इस्ट्रोजन. आपल्या ओव्युलेशन फेजमध्ये कुठला असतो, FSH आणि LH पीकला असतो. आणि ल्युटल फेजला कुठला असतो, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन, तो पण पीकला असतो. इथं काय होतात, फॉलिक्युल ट्रान्सफॉर्म होतात कशात, कॉर्पस ल्युटियम मध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं, ग्राफियन फॉलिकल त्याच्यात oocyte असतं, हे रप्चर होणार, हे फॉलिकल आणि हे तुमचा oocyte. हे फॉलिकल कशात कन्वर्ट होणार, कॉर्पस ल्युटियम. हे oocyte जर फर्टिलाइज झालं तर कशात कन्वर्ट होणार, झायगोट मध्ये. ठीक आहे. एंडोमेट्रियम मेंटेन असतं. जर ओवम अनफर्टिलाइज्ड राहिलं म्हणजे त्याचं फर्टिलायझेशन झालं नाही तर एंडोमेट्रियम डिजनरेट होणार. परत मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होणार. पहिला दिवस म्हणजे मेन्स्ट्रुएशन सुरू होणार. जर ओव्हम फर्टिलाइज झालं तर हे कॉर्पस ल्युटियम तसंच राहणार आणि प्रेग्नन्सी पुढे राहणार. ठीक आहे, हो तुम्हाला कळालं असेल. त्याच्यानंतर ना आपलं काय बघूयात आता, गॅमेटोजेनेसिस. ठीक आहे, गॅमेटोजेनेसिस इन मेल अँड फिमेल्स. गॅमेटोजेनेसिस आपली पहिली प्रोसेस तुम्हाला सांगितली. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ गॅमेट. मेलमध्ये आपण त्याला काय म्हणतो, स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतो. फिमेलमध्ये आपण त्याला काय म्हणतो, oogenesis म्हणतो. ठीक आहे. स्पर्मॅटोजेनेसिस कधी स्टार्ट होतं, प्युबर्टीला स्टार्ट होतं. oogenesis कधी स्टार्ट होतं, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, म्हणजे जेव्हा ती मुलगी आपल्या आईच्या पोटात असते तेव्हा तिच्या ओव्हरीमध्ये oogenesis स्टार्ट झालेलं असतं. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता. आपण पहिल्यांदा हे बघूया, मग फिमेलकडे जाऊया. एक तर प्रीमोडल सेल्स असतात. ठीक आहे, ते डिवाइड होऊन काय तयार होतात, स्पर्मॅटोगोनिया. आणि ह्या फेजला आपण काय म्हणतो, मल्टिप्लिकेशन फेज. कारण ह्याच्यात फक्त मल्टिप्लाय होत आहेत, फक्त काय व्हायला लागले, मायटॉसिस व्हायला लागले म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मल्टिप्लिकेशन फेज होतो, ज्याच्यात प्रीमोडल सेलचं कन्व्हर्जन होतं स्पर्मॅटोगोनियामध्ये आणि त्यामुळे ते त्याचा क्रोमोझोम नंबर सुद्धा मेंटेन राहिलाय. आता स्पर्मॅटोगोनियाचं कन्व्हर्जन होणार कशात, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, ज्याच्यामध्ये ह्याचं काय होणार आहे, आता थोडंसं मॅच्युरेशन होणार आहे. मॅच्युरेशन म्हणजे थोडेसे मोठे होणार, साईज चेंज होणार, आपण त्याला काय म्हटलंय, ग्रोथ फेज म्हटलंय. पण इथं काय व्हायला लागलंय, अजूनही मायटॉसिस झाल्यामुळे त्यांचा जो नंबर आहे तो काय होणार, कॉन्स्टंट राहणार. आता हे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट एकदा का ते काय झाले, त्यांची ग्रोथ झाली की ते कशाला जातात, मॅच्युरेशन फेजला जातात. आणि त्यांचं पहिलं काय होतं, मिओसिस होतं आणि क्रोमोझोम नंबर हाफने डिवाइड झालाय. कशात कन्वर्ट होतात ते सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मध्ये कन्वर्ट होतात. हे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पुढे मिओसिस 2 घडवून आणतात आणि त्याच्यामुळे 4 स्पर्मॅटिड्स फॉर्म होतात. आता जी इथून ते इथून पर्यंत प्रोसेस आहे आपण काय म्हणतो, स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे स्पर्मॅटिड्स फॉर्म तर झालेत, पण हे कसे असतात, नॉन फंक्शनल असतात. नॉन फंक्शनल असतात, यांचं कन्व्हर्जन कशात होणार, स्पर्म मध्ये होणार. स्पर्म हे कसे आहेत, ऍक्टिव्ह आहेत आणि फंक्शनल आहेत. हे कुठून रिलीज होणार, सेमिनिफरस ट्युब्युल्स मधून रिलीज होणार. कुठं जाणार, टेस्टिसला जाणार बाळांनो. ठीक आहे. तुम्ही ते बघू शकता, स्पर्मॅटोगोनिया पासून स्पर्मॅटिड पर्यंत कुठली प्रोसेस आहे आपली बाळांनो, स्पर्मॅटोजेनेसिस आहे. पण जे स्पर्मॅटिड फॉर्म झाला आहे कसा आहे, नॉन फंक्शनल आहे. ते कुठल्या प्रोसेसनी स्पर्म्स मध्ये कन्व्हर्जन होतं, स्पर्मिओजेनेसिस. ठीक आहे. स्पर्मिओजेनेसिस मध्ये काय होणार, ते स्पर्मॅटिडचं कन्व्हर्जन स्पर्म्स मध्ये होणार आणि स्पर्म्स काय होणार, मग रिलीज होणार फ्रॉम सेमिनिफरस ट्युब्यूल, त्याला आपण काय म्हणतो, स्पर्मिएशन म्हणतो. ठीक आहे. ते कशा कशाने होतं, एकतर त्यात काय काय चेंजेस होतात, स्पर्मॅटिडला स्पर्म मध्ये कन्वर्ट व्हायला काय काय चेंजेस लागतं, काय काय चेंजेस होतात, स्पर्मॅटिड अटॅच टू द सर्टोली सेल्स, म्हणजे जे सर्टोली सेल्स असतात, पिरॅमिडल सेल्स असतात, त्यांच्यात ते काय होतात, अडकून बसतात. कोण, स्पर्मॅटिड. लेंथ ऑफ स्पर्मॅटिड इन्क्रीजेस, म्हणजे स्पर्मॅटिड आणि स्पर्म्स मध्ये स्पर्मची लेंथ जास्त असते. सेंट्रिओल्स आर अरेंज्ड ॲज प्रायमरी अँड डिस्टल्स.
म्हणजे जे सेंट्रोल्स फॉर्म होतात कशात स्पर्ममध्ये ते अरेंज होतात प्रायमरी आणि डिस्टलला. मायटोकॉन्ड्रिया कसा असतो स्पायरली कॉइल्ड असतो आणि ॲक्रोझोम सुद्धा तयार होतो. ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात कशात स्पर्मॅटिडमध्ये कुठल्या प्रोसेसला स्पर्मिओजेनेसिसला आणि मग ते कन्वर्ट होतो स्पर्ममध्ये. ठीक आहे, हे तुम्हाला 2 मार्कला विचारू शकता. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो हार्मोनल रेग्युलेशन म्हणजे कुठले कुठले हार्मोन्स काय काय फॉर्म करतात ते आपण आता बघणार आहे. ठीक आहे, हार्मोनल रेग्युलेशन इन मेल्स. पहिला हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस काय करणार गोनाडोट्रोपिन हार्मोन रिलीज करणार. गोनाडोट्रोपिन हार्मोन रिलीज करून तो कोणाला सिग्नल देणार अँटेरियर पिट्युटरी लोबला देणार. किंवा आपण काय म्हणू शकतो जो आपला अँटेरियर लोब असतो कशाचा पिट्युटरी ग्लँडचा त्याला काय करणार तो सिग्नल देणार की तुम्ही गोनाडोट्रोपिन रिलीज करा आता गरज आहे. तो गोनाडोट्रोपिन 2 आहेत, एक FSH आणि एक LH आहे. FSH कुणावर ऍक्ट करणार सर्टोली सेल्सवर ऍक्ट करणार जी पिरॅमिडल आहेत आणि तिथं स्पर्मिओजेनेसिस घडवून आणणार. म्हणजे जी वरची प्रोसेस कुठली स्पर्मिओजेनेसिस म्हणजे स्पर्मॅटिड टू स्पर्म. स्पर्मॅटिड पासून स्पर्म फॉर्म करणार कोण सर्टोली सेल्स. आणि इंटरस्टिशियल LH काय करणार जे इंटरस्टिशियल सेल्स मधून येते ते अँड्रोजन किंवा टेस्टोस्टेरॉन रिलीज करणार. ते स्पर्मॅटोजेनेसिस घडवून आणणार म्हणजे कुठून प्रीमोर्डल सेल्स पासून स्पर्मॅटिड पर्यंत कोण घडवून आणणार LH आणि स्पर्मॅटिड पासून स्पर्म पर्यंत कोण घडवून आणणार FSH. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालं. आता आपण जाऊयात फिमेल. आता फिमेल मध्ये प्रोसेसला नाव काय असतं बाळांनो oogenesis असतं. कधी होणार ते एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटला होणार. त्यात प्रीमोर्डल सेल्स कशात कन्वर्जन होणार oogonia होणार. याला आपण काय म्हणतोय परत याला आपण काय नाव दिलंय बाळांनो मल्टिप्लिकेशन फेज. म्हणजे याच्यात सेमच होणार. प्रीमोर्डल फेज ते oogonia ते कन्वर्ट होणार आहे तसा 46 क्रोमोझोम्स वुमन मध्ये त्याचा सेम राहणार. oogonia कन्वर्जन कशात होणार प्रायमरी oocyte मध्ये होणार आणि तिथं ते काय होणार आहे बाळांनो अरेस्ट होणार कशात म्हणजे पूर्ण होणार नाही पण अरेस्ट कशात होणार प्रोफेज 1 मध्ये अरेस्ट होणार. कुठपर्यंत म्हणजे जेव्हा बेबीचा जन्म होतो जेव्हा एका बाळाचा बेबी गर्लचा जन्म होतो तेव्हा तिचा प्रायमरी oocyte अरेस्ट कुठे आहेत प्रोफेज 1 ला अरेस्टेड आहेत. कुठपर्यंत तिच्या प्युबर्टी पर्यंत म्हणजे प्युबर्टीला काय होणार ते प्रोफेज 1 मधून पुढे निघून जाणार. ठीक आहे, मग ह्या प्युबर्टी पर्यंत म्हणजे बर्थ पासून प्युबर्टी पर्यंत तिच्या ओव्हरीमध्ये काय काय चेंज होतात ते आपण बघूयात. सेल पूर्ण स्टेज थांबते का नाही. त्या बेबी गर्लमध्ये जे प्रायमरी फॉलिकल्स असतात ते कन्वर्ट होतात सेकंडरी फॉलिकल्स मध्ये. सेकंडरी फॉलिकल्स म्हणजे किती प्रायमरी फॉलिकल जे प्रायमरी oocyteच्या बाहेर असतात हे प्रायमरी oocyte त्यांच्यावर प्रायमरी फॉलिकल असतात. किती असतात ते 60 ते 80,000 असतात ॲट इच ओव्हरी. त्यांचं कन्वर्जन होते कशात सेकंडरी फॉलिकल. सगळ्यांचंच होणार का नाही जे मॅच्युअर आहेत त्यांचंच ते कन्वर्ट होणार टर्जरी फॉलिकलमध्ये. टर्जरी फॉलिकल नंतर ते कशात होणार ग्राफियन फॉलिकलमध्ये. आणि जेव्हा ती प्युबर्टीला जाणार त्या ग्राफियन फॉलिकलचं 14th डेला काय होणार ओव्ह्युलेशन होणार बाळांनो. ठीक आहे, आता आपण थोडेसे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया oogenesisचे आणि मग पुढं टॉपिकला जाऊया. ठीक आहे, मिलियन्स ऑफ oogonia आर फॉर्म्ड विदिन इच फिटल ओव्हरी म्हणजे प्रत्येक फिटल ओव्हरीमध्ये मिलियन्स ऑफ oogonia फॉर्म होतात. लार्ज नंबर ऑफ फॉलिकल डिजनरेट फ्रॉम बर्थ टू प्युबर्टी म्हणजे काय जितके फॉलिकल जे मिलियन्स होते त्यातले सगळेच पुढे जातील का नाही. त्यातले खूप काय होतात डिजनरेट होतात. फक्त 60 ते 80,000च काय होतात राहतात ते म्हणजे प्रायमरी oocyte. आता मिओसिस इन oogenesis रिझल्ट इन इक्वल कॅरिओकायनेसिस पण अनइक्वल सायटोकायनेसिस म्हणजे काय जे DNA डिव्हिजन आहे ते तर इक्वल होतं पण सायटोप्लाझमचं जे डिव्हिजन आहे ते इक्वल होत नाही. फक्त आणि फक्त त्याच्या oocyteलाच काय होतं जास्त ह्याला आपण काय म्हणतो पोलार बॉडीला मिळत नाही. तुम्ही ते बघू शकता बाळांनो. तर सेकंडरी oocyteला म्हणा ह्याला काय मिळणार आहे सगळंच्या सगळं सायटोप्लाझम मिळणार आहे पोलार बॉडीला मिळणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय बघू शकतो की प्रायमरी oocyte सिंगल लेअर ऑफ ग्रॅन्युलर सेल्स असतात म्हणजे कधी तिच्या बर्थ वेळी जेव्हा सेकंडरी oocyte तयार होत असतात तेव्हा न्यू ग्रॅन्युलर सेल्स न्यू थिका सेल्स काय होतात थिका लेयर्स त्याच्यावर तयार होतात. फॉर्म्स अ सेल्युलर झोना पेलिसोडा अराउंड इट म्हणजे प्रायमरी oocyteच्या अराउंड काय तयार होणार आहे एक झोना पेलिसोडा किंवा असेल्युलर झोना पेलिसोडा लेअर तयार होणार आहे. टर्जरी oocyte म्हणजे काय टर्जरी oocyte कधी तयार होणार जातात तेव्हा एक फ्लुइड फिल्ड अँट्रम येणार. अँट्रमला आपण एक नाव दिलं होतं आठवतंय
liquifora थिका लेयर्स आर अरेंज्ड इनटू एक्सटर्नल इंटरनल लेयर्स. थिका एक्सटर्नल थिका इंटरनल कधी होणार, टेरशरी oocyte मध्ये होणार. आहोत तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल. ठीक आहे. जेव्हा प्युबर्टी येते तेव्हा काय होणार, प्रायमरी oocyteचं कन्व्हर्जन फर्स्ट पोलार बॉडी आणि सेकंडरी oocyte मध्ये होणार. हे पण आपलं पूर्ण डिव्हिजन घडवून आणणार नाही, मेटाफेज 2 ला अरेस्ट होणार. आता इथं जर समजा फर्टिलायझेशन झालं तरच ओवम आणि सेकंडरी पोलार बॉडी तयार होणार. जर फर्टिलायझेशन झालं नाही तर ते डिजनरेट होऊन मेन्स्ट्रुएशन चालू करणार. ठीक आहे. आता आपण काय बघूयात, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म आणि स्ट्रक्चर ऑफ oocyte बघूया. हार्मोनल रेग्युलेशन तुम्हाला कळालं असेल. आपण काय बघूयात आता, स्ट्रक्चर ऑफ गॅमेट्स. म्हणजे पहिलं आपलं कुठलं आलं, स्पर्म आणि स्ट्रक्चर ऑफ oocyte. ठीक आहे. तुम्ही आता स्पर्म मध्ये बघू शकता वर कुठली लेअर आहे, ॲक्रोझोम. ॲक्रोझोम म्हणजे काय, कॅप लाईक स्ट्रक्चर फॉर्म बाय गोल्जी बॉडी. म्हणजे गोल्जी बॉडी पासून तयार झालंय. आणि ह्याच्यात काय असणार आहे बाळांनो, हायड्रोलायटिक एन्झाईम्स असणार आहेत. हायड्रोलायटिक एन्झाईम्स आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स म्हणजे कशात हेल्प करणार, ते एगचं जे आउटर लेयर्स असतात त्याला काय म्हणू शकतो आपण, त्या सगळ्या लेयर्सना डिजनरेट करण्यासाठी ॲक्रोझोमची गरज पडते. न्यूक्लियस कसा आहे बाळांनो, हा न्यूक्लियस तुम्ही बघू शकता इलॉंगेटेड आहेत. आता इथे बघा तुम्ही 2 सेंट्रिओल्स आहेत. तुम्हाला सांगितलं होतं आठवतंय, स्पर्मिओजेनेसिस मध्ये स्पर्मॅटाइडचं कन्व्हर्जन स्पर्म मध्ये होताना 2 सेंट्रिओल्स असतात, एक तर प्रॉक्सिमल आणि एक डिस्टिल. प्रॉक्सिमल आणि डिस्टिल. ठीक आहे. डिस्टिल काय करणार, गिव्ह राईज टू टेल. म्हणजे ही जी टेल तयार झाली आहे कशामुळे झाली आहे, डिस्टिल सेंट्रिओलमुळे झाली आहे. मायटोकॉन्ड्रिया काय करणार, प्रोड्यूस एनर्जी नेसेसरी फॉर मुवमेंट. आता जे काही मुवमेंट होणार आहे त्याची फ्रॉम मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट टू फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, ते कशामुळे होणार आहे, मायटोकॉन्ड्रियामुळे होणार आहे. त्याच्यानंतर मिडल पीस म्हणजे हा वाला पीस, हा कसा आहे, ॲक्झियल फिलामेंट आहे. 10 to 14 स्पायरल टर्न्स तुम्ही बघू शकता, स्पायरल टर्न्स झाले त्याच्यात. हे काय आहेत, कशामुळे, ॲक्झियल फिलामेंटमुळे आहेत. टेल कसा आहे, लॉंग स्लेंडर टॅपरिंग एंड. त्यानंतर जी टेल आहे ती 2 गोष्टींमध्ये डिवायडेड आहे, तर प्रिन्सिपल पीस आणि एक एंड पीस. प्रिन्सिपल पीस कसा असेल, पार्शली सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे ह्या प्रिन्सिपल पीस मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. कसं लक्षात ठेवणार, पीपी वरून, ज्याच्यात पी आहे त्याच्यात प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. एंड पीस मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात आपलं सेकंडरी oocyte, फिमेल गॅमेट. ठीक आहे. सेकंडरी oocyte कारण हेच काय करतंय, फर्टिलाइज होतंय. हा कसा आहे, नॉन क्लिओडिक म्हणजे याच्यात शेल नाहीये. तुम्ही बघत असाल एग्स जे आपण बघतो, हेनचे वगैरे, जे आपण म्हणतो ना की कोंबडींचे वगैरे जे अंडे असतात त्यावर एक शेल असतं, पण फिमेल्स मध्ये शेल नसतं. मायक्रोलेसिथल योक कसा आहे, प्रेझेंट आहे पण कमी अमाऊंट मध्ये आहे. म्हणजे योक जो पिवळा भाग आपण म्हणतो ना योक, तो कसा आहे, कमी असतो, लेस अमाऊंट मध्ये असतो मायक्रोलेसिथल मध्ये. ठीक आहे. मग आता ह्याचा जो विटेलाइन मेम्ब्रेन, विटेलाइन मेम्ब्रेन म्हणजे ही लेअर दिसते, ही लेअर तुम्हाला बघांनो, विटेलाइन लेअर म्हणजे काय, एग मेम्ब्रेन म्हणतो त्याला. आणि आता ही विटेलाइन मेम्ब्रेन कशामध्ये, ही तुमचं झोना पेलुसिडा. ही लेअर दिसते तुम्हाला, ही लेअर म्हणजे झोना पेलुसिडा, ही लेअर म्हणजे कुठली तुमची विटेलाइन मेम्ब्रेन. आणि ह्यांच्यामध्ये जे रेषा 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 दिसत आहेत तुम्हाला, हे म्हणजे काय, प्रीविटेलाइन स्पेस. हे झालं तुमचं विटेलाइन मेम्ब्रेन, ही झालं तुमची झोना पेलुसिडा. आणि ह्यांच्यामध्ये मी उलट सांगितलं तुम्हाला, हे झालं तुमचं झोना पेलुसिडा, हे झालं तुमचं प्रीविटेलाइन मेम्ब्रेन. आता ह्यांच्या जी रेषा 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 आहे, रेषा रेषांना आपण काय म्हणणार आहे, प्रीविटेलाइन स्पेस म्हणणार आहे. झोना पेलुसिडा ते सांगितलं तसं ही लेअर नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन सिक्रेटेड, हे तयार कोण करायला लागले, विटेलाइन मेम्ब्रेनच तयार करायला लागले आपल्या भोवती. हे कशा आहेत, कोरोना रेडिएटा. इथं बघू शकता बाळा तुम्ही, जे गोल 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 दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं काय, कोरोना रेडिएटा रेडियली इलॉंगेटेड डिराइव्ड फ्रॉम गॅलोमिनोसा सेल्स. द जर्मिनल वेसिकल, जर्मिनल वेसिकल्स आपण काय म्हणणार आहे, न्यूक्लियस ऑफ एग. त्या एगचा स्वतःचा एक न्यूक्लियस असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, जर्मिनल वेसिकल. आणि फर्स्ट पोलार बॉडी, कारण आता हे सेकंडरी oocyte आहे, म्हणजे त्यानं काय केलंय, प्रायमरी oocyte पासून डिवाइड झालाय. काय आहे, फर्स्ट पोलार बॉडी, ज्याच्या 23 क्रोमोझोम्स आहेत, ज्याच्याकडे 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत, लाइज इन प्रीविटेलाइन स्पेस एनिमल पोल. आता हे जे 2 आहेत म्हणजे जर्मिनल वेसिकल्स आणि फर्स्ट पोलार बॉडी, ज्या ह्याच्यात आहेत डायरेक्शन आहेत, त्या डायरेक्शन आपण म्हणतो ॲनिमल पोल. त्याच्याबरोबर उलट म्हणजे हा कुठला येणार, व्हेजिटल पोल. हे तुम्हाला विचारू शकतात बाळांना. आता आपण त्याच्या पुढचा पार्ट बघणार आहे, तो म्हणजे काय, फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन मध्ये काय काय होणार बाळांनो, फर्टिलायझेशन म्हणजे काय, फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट.
फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट, त्याला आपण काय म्हणणार आहे, फर्टिलायझेशन म्हणणार आहे. मग ऍक्टिव्हेशन ऑफ स्पर्म पहिलं होणार आहे, काय, ऍक्टिव्हेशन ऑफ स्पर्म. त्याच्यात काय होणार आहे, कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म. कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म म्हणजे काय, स्पर्मला त्या कॅपॅसिटीचं करायला पाहिजे ना, की तू जाऊन काय करेल, एका काय म्हणू शकतो आपण, एका एगला फर्टिलाइज करेल. ॲक्रोझोम बिकम्स थिन. ॲक्रोझोम कसा होणार आहे, थिन होणार आहे. कॅल्शियम मुवमेंट इनसाइड द स्पर्म मूव फ्रॉम वजायना टू युटेरस अँड रीच अँप्युला. एंट्री ऑफ स्पर्म इनटू एग. ठीक आहे. ॲक्रोझोम रिलीजेस लायसिन अँड कोरोना एन्झाईम्स. आता हे कोण करणार आहे, ॲक्रोझोम्सनी काय केलंय, लायसिन आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स काय केलेत, ॲक्टिवेट केलेत. स्पर्म काय करायला लागलाय, पास करायला फ्रॉम झोना पेलिसिडा and receptors ZP1, ZP2 and bind to receptors on sperm. म्हणजे काय झालं, ते स्पीशीज स्पेसिफिक झाले. स्पर्म कुठं टच करतोय, तर झोना पेलिसिडाला टच करतो इन ॲनिमल पोल. 8वा व्हेजिटल पोल नाही, स्पर्म हे टचेस टू ॲनिमल पोल. त्याच्यानंतर काय होणार आहे, कॉर्टिकल रिॲक्शन होणार आहे, ज्याच्यामुळे विटेलाइन मेम्ब्रेन जे असं देशात कन्वर्ट होणार आहे, फर्टिलायझेशन मेम्ब्रेन, ज्याच्यामुळे ते काय करणार, फर्दर एंट्री ऑफ स्पर्म होऊ देणार नाही. म्हणजे काय होणार आता बाळांनो, स्पर्म म्हणजे पॉलिस्पर्म होणार नाही. आणि आता त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा स्पर्म हे टचेस टू झोना पेलिसिडा इन ॲनिमल पोल, तेव्हा एक स्मॉल फर्टिलायझेशन झोन तयार होतो. हा तुमचा एक सेल आहे, इथे तुमचा काय आहे, जर्मिनल वेसल आहे किंवा तुमचा न्यूक्लियस आहे त्या एगचा. इथं स्पर्मने काय केलंय, फर्टिलाइज केलंय. तर एवढा जो रिजन आहे, त्या रिजन कशात कन्वर्ट होतो, फर्टिलायझेशन कोनमध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यामुळे आता पॉलिस्पर्मी होणार नाही, दुसरा आणि कुठलाही स्पर्म त्याला येऊन आता फर्टिलाइज करणार नाही. प्लाझ्मा मेम्ब्रेन दोघांचेही, प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ बोथ सेल्स, मदर आणि फादर मिक्स टुगेदर अँड स्पर्म न्यूक्लियस अँड सेंट्रिओल्स एंटर द एग. आता स्पर्मचा न्यूक्लियस आणि सेंट्रिओल्स काय झाले, आत आले. आता ऍक्टिव्हेशन ऑफ ओवम. आता स्पर्म तर आलाय, आता ओवमला ऍक्टिव्हेट करायला नको आपल्याला. ओवम काय करणार, आता रिझ्युम्स मेटाफेज 2, कारण मेटाफेज 2 रिलीज करायला त्याला काय लागणार आहे, काय म्हणू शकतो आपण, ॲक्झिन लागणार. ते कुठून येते बाळांनो, जे आपल्याला म्हणतो ना की आपल्याला ॲक्टिन लागणार आहे, ते ॲक्टिन कुठून येणार आहे बाळांनो, सेंट्रिओल्स कडून येणार आहे. सेंट्रिओल्स काय करणार आहेत बाळांनो, ॲक्टिन देणार आहेत. ॲक्टिन कुणाला देणार आहेत, मेटाफेज 2 ला, ज्याच्यामुळे ओवम त्याचा मेटाफेज 2 रिलीज करणार. जर्मिनल वेसिकल कशात कन्वर्ट होते, फिमेल प्रोन्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होते. मेल आणि फिमेल प्रोन्यूक्लिया काय होणार, डिजनरेट होणार आणि अलाउज क्रोमोझोम पेरिंग. त्यामुळे आता क्रोमोझोम पेरिंग म्हणजे काय, फर्स्ट क्रोमोझोम मेलचा, फर्स्ट क्रोमोझोम फिमेलचा पेरिंग व्हायला स्टार्ट होणार. प्रॉक्सिमल सेंट्रिओल्स काय होणार, परत स्पिंडल फायबर्स तयार करणार, परत आता डिव्हिजन स्टार्ट होणार. ठीक आहे. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, आता फर्टिलायझेशन झालंय, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट आता आपण बघणार आहे. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम झायगोट इज कॉल्ड एज embryogenesis. Zygote undergoes cell division and differentiation. The cell formed by cleavage are called as blastomeres. जे cells form व्हायला लागले, हे जे सेल्स फॉर्म झाले त्याला आपण काय म्हणणार आहे बाळांनो, ब्लास्टोमियर्स म्हणणार आहे. ठीक आहे. हे जे आहे ते आपल्याला काय म्हणणार आहे, ब्लास्टोमियर्स होणार आहे. ठीक आहे. मग सेल्स सेल्स फॉर्म बाय क्लिवेज आर कॉल्ड एज ब्लास्टोमियर्स. त्यातलं पहिलं जे क्लिवेज होणार आहे ते हॉलोब्लास्टिक होणार आहे, ज्याच्यात झायगोट कशात होणार आहे, डिवायडेड गेट्स डिवायडेड. होल झायगोट काय होणार आहे, डिवाइड होणार आहे लॉन्जिट्युडनल और मेरिडोनियल और आणि इक्वेटोरियल और हॉरिझॉन्टल. हे सगळे हे तुम्ही आणि पाठ करायची गरज नाही, तुम्ही फक्त लक्षात ठेवू शकता, हे पाठ करायची गरज नाही. फर्स्ट क्लिवेज जे होणार आहे म्हणजे पहिलं क्लिवेज जे होणार ते मेरिडोनियल होणार आहे, डिवाइड लॉन्जिट्युडनली इंटू 2 ब्लास्टोमियर्स, म्हणजे 2 ब्लास्टोमियर्स होणार आणि लॉन्जिट्युडनली होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला दुसरा आहे जो 24 ते 30 असणार त्याच्यात काय होणार आहे, लॉन्जिट्युडनल. पहिलं झालं कुठलं, मेरिडोनियल, दुसरं होणार आहे लॉन्जिट्युडनल. लॉन्जिट्युडनल ॲट राईट अँगल टू फर्स्ट डिव्हिजन. आता पहिलं असं झालं होतं, ह्याला राईट अँगल म्हणजे हे आता असे डिवाइड होणार, पहिले असे होते, ह्याला राईट अँगल म्हटल्यावर हे असे होणार, म्हणजे असे आधी असे होते. ठीक आहे. हे कसे झाले, असे उलटे त्याला झाले, त्याला आपण काय म्हणणार, लॉन्जिट्युडनल म्हणणार. त्याच्यानंतर थर्ड स्टेज त्यात 8 सेल्स तयार होतात. आधी 2 होते, मग 4 झाले, आता 8 सेल झाले. आणि ह्या 8 सेलच्या स्टेजला आपण काय, त्याच्यानंतर ते डिवाइड होऊन ते काय होणार, 16 ते 32 सेल्स तयार करायला आपण काय म्हणतो, मोरुला म्हणतो.
लुकिंग लाईक अ मलबेरी, म्हणजे मलबेरीच्या फळांसारखं ते दिसतं. झोनापेलोसोडा इज रिटेन्ड अराउंड द एम्ब्रियो. आता हे झोनापेलोसोडा इथंही प्रेझेंट आहे, पण इथं नाही आहे बघा, इथं ते निघून जातं. ठीक आहे. एकदा का ते मोरुला तयार झालं की मोरुलामध्ये आता काय डिफरंट, आता हे कशात होणार, ब्लास्टोसिस्टमध्ये कन्वर्ट होणार. आणि जो आतले हे भाग आहे ते कशात होणार, इनर सेल मासमध्ये कन्वर्ट होणार. आणि जो बाहेरचा आहे तो कशात कन्वर्ट होणार, ट्रोपोब्लास्टमध्ये होणार. आणि इथं तुम्ही बघू शकता सेल ऑफ रेबियर, म्हणजे हे जे सेल्स आहेत ह्याला आपण काय म्हणतो, सेल्स ऑफ रेबियर. हे कुठले आहेत, ट्रोपोब्लास्ट सेल्स इन कॉन्टॅक्ट विथ एम्ब्रियोनिकल नॉब. म्हणजे हे जे सेल्स आहेत ना, हे वाले, हे जास्त करून हे सेल्स आपण काय म्हणतो, सेल्स ऑफ रोबियर. हे काय, ट्रोपोब्लास्ट सेल्स आहेत इन कॉन्टॅक्ट विथ एम्ब्रियोनिकल नॉब. ठीक आहे. आणि हे काय करतात, ॲब्झॉर्ब्स ग्लायकोजन रिच युटेराइन मिल्क. आणि त्याच्यामध्ये काय करतात, मग परत सेल्स ग्रो फास्ट होणार आणि फ्लॅट होतात. तुम्ही इथे बघू शकता इथले सेल्स कसे आहेत, मोठे मोठे आहेत, आणि इथले सेल्स फ्लॅट आहेत. हे फ्लॅट कशामुळे झालं, त्यांच्या ग्रोथमुळे युटेराइन रिच मिल्क त्यांनी काय केलंय, ॲब्झॉर्ब केलं, ज्यामुळे काय झालं, त्याचा फ्लॅट झालं, त्यांनी ग्रो व्हायला चालू होतं. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॉलो अँड मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिट्सला आपण काय म्हणतो, ब्लास्टुलेशन असं म्हणतो. कधी होतं हे, एंड ऑफ 7th डे आफ्टर फर्टिलायझेशन. ठीक आहे. मग आता आपलं आलं इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन म्हणजे काय, आता हे जाऊन कुठं, युटेरसला जाऊन अटॅच होणार. ब्लास्टोसिट्स ऑफ फॉर्मेशन विल एम्बेडेड इनटू द एंडोमेट्रियम ऑफ female. Process begins at 7th day after fertilization. By the end of 10th day embryo is completely buried. Rapid division of trophoblast takes place, म्हणजे ट्रोपोब्लास्टचा तर रॅपिड डिव्हिजन होणार. जो प्रोटोप्लाझम आहे तो त्याला आपण काय म्हणतो, सिनसायटोट्रोपोब्लास्ट म्हणतो. आणि एक सायटोट्रोपोब्लास्ट म्हणतो, जो कसा असतो, आत असतो. समजा हा ट्रोपोब्लास्ट आहे, आतला जो आहे आपण काय म्हणणार, सायटोट्रोपोब्लास्ट. जो वरचा त्याला आपण काय म्हणणार, सिनसायटोट्रोपोब्लास्ट. इनर सेल ऑफ सेल्स विथ डिफाइंड मेम्ब्रेन. तर डिफाइंड मेम्ब्रेन नाहीये, म्हणजे इथं काय होणार, फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार. त्याच्यानंतर आला आपलं ग्रॅस्ट्युलेशन प्रोसेस. ग्रॅस्ट्युलेशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ ग्रॅस्ट्युला फ्रॉम ब्लास्टू. म्हणजे ब्लास्टोसिट्स पासून काय व्हायला लागलं, ग्रॅस्ट्युला तयार व्हायला लागलं 8th डे आफ्टर फर्टिलायझेशन. ठीक आहे. एम्नियोटिक कॅव्हिटी, एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन सराउंड अँड प्रोटेक्ट एम्ब्रियो. आता हे काय, एम्ब्रियो तयार व्हायला लागलाय. आता ग्रॅस्ट्युलेशन म्हणजे काय, 3 लेयर्स तयार होतात, म्हणजे एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. ठीक आहे. एक्टोडर्म डिवाइड एनक्लोज एम्नियोटिक ऍक्टिव्हिटी, फॉर्म्स विथ ब्लास्टोसिल, फॉर्म्स अ सॅक अराउंड योक सॅक. म्हणजे काय होणार, ब्लास्टोसिल तयार करणार, फॉर्म्स अ सॅक अराउंड योक सॅक. सेकंड लेअर, आता सगळ्यात पहिलं जे डिफरन्शिएट होतं ते म्हणजे काय, एंडोडर्म. त्याच्यानंतर मग मेसोडर्म, आणि मग शेवटला काय होणार, एक्टोडर्म. ठीक आहे. एंडोडर्म पहिलं होणार, त्याच्यानंतर मग एक्टोडर्म होणार, आणि मग त्याच्यानंतर काय होणार, मेसोडर्म होणार. त्याच्यानंतर बघणार आपण फेट्स ऑफ जर्मिनल इपिथेलियम. पहिल्यांदा येणार एक्टोडर्म, मग येणार मेसोडर्म, आणि मग येणार एंडोडर्म. ठीक आहे. एपिडर्मिस, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ करायला लागणार. बायनो स्किन, हेअर, सलायव्हरी ग्लँड, लॅक्रिमल ग्लँड, कोरोनिया, एनिमल. त्यानंतर मग एक्सटर्नल इयर, फॉरगट, हिनगट, अँटेरियर पिट्युटरी, पोस्टेरियर पिट्युटरी लोब, हे सगळे ते तयार करणार. मेसोडर्म काय तयार करणार, बायनो मसल एक्सेप्ट आयरिस, सिलिअरी मसल्स, कनेक्टिव्ह टिश्यू, डर्मिस ऑफ स्किन, हार्ट, ब्लड वेसल्स, मिडल इयर, गोनाड्स, किडनी, हे सगळं तयार करणार. तर एंडोडर्म मध्ये काय काय तयार होणार, बायनो इपिथिलियम ऑफ मिडगट, गोनाड्स ऑफ स्टमक, इंटेस्टाइन वगैरे सगळं तयार होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठली फेज येते बाळांनो, प्रेग्नन्सी फेज. आता आपण सगळं बघितलं, फॉर्मेशन वगैरे सगळं बघितलं. आता आपण काय बघणार आहे, प्रेग्नन्सी फेज. ठीक आहे. प्रेग्नन्सी फेज मध्ये काय, आपण प्रेग्नन्सी कशाला म्हणणार आहे, कॅरिंग 1 or more एम्ब्रियो इन युटेरस इज ऑल्सो कॉल्ड एज जस्टेशन, किंवा त्याला आपण प्रेग्नन्सी म्हणतो. ॲव्हरेज पिरियड ऑफ प्रेग्नन्सी इन ह्युमन लास्ट फॉर 266 to 280 days, म्हणजे 9 months पर्यंत आपण म्हणू शकतो. तर आता पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये काय होणार, तर पहिलं ट्रायमिस्टर म्हणजे पहिले 3 महिने 12 वीक पर्यंत असतं. त्यात 4थ्या वीक मध्ये काय होणार आहे, हार्ट फॉर्म होणार आहे. हर्ड म्हणजे फॉर्म झाले, पण ऐकू कधी येतं, 6व्या महिन्यात येतं. 8 months मध्ये काय होणार आहे, फिटसला हातपाय यायला, डिजिट्स यायला चालू होणार आहेत. 12व्या वीक मध्ये काय होणार आहे, CNS इज फुल्ली फॉर्म, वर्किंग ऑफ एक्सटर्नल सर्क्युलेटरी सिस्टीम वगैरे सगळं तयार होणार आहे. मेजर ऑर्गन्स आर फॉर्मड इन्क्लुडिंग एक्सटर्नल वेलायटीला सुद्धा फॉर्म होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 2nd वीक म्हणजे
सेकंड ट्रायमिस्टरसाठी 13 ते 26 वीकपर्यंत 13व्या आठवड्यात काय होणार आहे, डेव्हलपमेंट ऑफ CNS बिगिन्स. HCG हार्मोन्स टेक्स प्ले. HCG हार्मोन्सच्या जागी काय येणार आहे, प्लासेंटा येणार आहे. आता कॉर्पस ल्युटियमचा लेवल कमी येणार का, कारण आता काय होणार आहे बाळांनो, काय म्हणू शकतो आपण की प्लासेंटा तयार होणार आहे, त्यामुळे आता कॉर्पस ल्युटियमची गरज नाहीये. फर्स्ट मुवमेंट ऑफ फिटस म्हणजे आता आईला त्या बाळाची हालचाल जाणवायला चालू होते. अपीअरन्स ऑफ हेअर ऑन हेड. बॉडी इज कवर्ड विथ फाईन हेअर. Eyelids separate, eyelashes are formed when baby reaches half size of newborn. ठीक आहे. त्यानंतर मग 3rd वीक किंवा 27 वीक टिल द पार्च्युरेशन मध्ये काय काय होणार, फिटस ग्रोज अप टू 3-4 kg इन वेट, 50 cm इन लेंथ. आईज कशा ओपन आहेत, गेन इन वेट, युटेरस एक्सपांड होणार. मदर ॲबडोमिनल ऑर्गन बिगम कॉम्प्रेस म्हणजे एकमेकावर चिटकून राहणार. ॲट द एंड फिटस बिकम फुल्ली डेव्हलप्ड अँड रेडी फॉर पार्च्युरेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघणार बाळांनो, आता प्लासेंटा. प्लासेंटा म्हणजे नाळ, आपण म्हणतो ना नाळ तयार झाली, नाळ आहे, ते म्हणजे प्लासेंटा. ठीक आहे. प्लासेंटा कशापासून बनतो, एक तर मदर युटेराइन टिश्यू पासून बनतो आणि त्याच्यानंतर कशापासून मिळतो बाळांनो, प्रोजेक्शन. कुणाच प्रोजेक्शन, एम्ब्रियोचं प्रोजेक्शन कॉल्ड एज क्रोनिक विलाय. क्रोनिक विलाय आणि मदर्स युटेराइन टिश्यू मिळून काय तयार करतात, प्लासेंटा तयार करतात. हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कनेक्शन बिटवीन एम्ब्रियो अँड मदर्स. त्यामुळे आपण म्हणतो हिमोसिरियल. हिमोसिरियल म्हणजे याच्यात फक्त आणि फक्त मदरचं किंवा फक्त आणि फक्त बेबीचं नसून दोघांचेही ब्लड वेसल्स फॉर्म होतात. ठीक आहे. फंक्शन काय असतं, सप्लाय ऑफ O2 and nutrients to embryo, removal of CO2 and excretory waste material, acts as endocrine tissue. HCG, progesterone, estrogen, relaxin are secreted by ovary. सगळं ओव्हरी रिलीज केल्यामुळे काय होतंय, ह्याला फंक्शनिंग मध्ये हेल्प होतं. ब्लड वेसल्स 3 ब्लड वेसल्स असतात, 2 आर्टरी आणि 1 वेन असतं. ठीक आहे. आता पार्च्युरेशन म्हणजे जे नेमकं बाळ बाहेर येतं आईच्या पोटातून. जेव्हा बाळ फुल्ली डेव्हलप्ड असतं त्याला सिग्नल येतो कुणाकडून, प्लासेंटाकडून. एक तर सिग्नल येणार आणि एक तर फुल्ली डेव्हलप्ड फिटस करून येणार की आता बाहेर यायची तयारी आहे. ACTH जे आहे कुणाचं, ॲड्रेनोकॉर्टिकॉटिक हार्मोन पिट्युटरीचा आणि कॉर्टिकोसाइड्स ॲड्रिनल ग्लँड हे काय करतात, सिग्नल देतात पार्च्युरेशनसाठी आणि प्लासेंटा सुद्धा सिग्नल देतो. ठीक आहे. ह्याच्यामुळे काय होतं, ऑक्सिटोसिन सुद्धा एकतर मिड युटेराइन कॉन्ट्रॅक्शन होतं, फिटल इजेक्शन रिफ्लेक्स देतं आणि एक ऑक्सिटोसिन रिलीज म्हणजे ऑक्सिटोसिन किंवा मदरच्या पोस्टेरियर पिट्युटरीला ऑक्सिटोसिनसाठी काय केलं जातं, सिग्नल दिला जातो आणि ऑक्सिटोसिन काय करतं, स्वतःलाच ॲक्टिवेट करतं. म्हणजे ऑक्सिटोसिन काय करतं, स्वतःचंच कॉन्सन्ट्रेशन वाढवतं. त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह फीडबॅक. आणि त्याच्यामुळे स्ट्रॉंग युटेराइन कॉन्ट्रॅक्शन्स होतात. त्यानंतर एकतर बाळ बाहेर पडतं आणि मग थ्रू बर्थ करायला त्याच्यानंतर एक्सप्लोजन ऑफ प्लासेंटा. तुम्ही या डायग्राम मध्ये बघू शकता. सॉरी, पहिली आहे बघा इनिशियल फेज, याच्यात कॉन्ट्रॅक्शन बिगिन्स अँड हिअर अँड फोर्स द बेबी टू सर्विक्स. आता बेबी कसं सर्विक्सची ओपनिंग आहे, त्या बाळाला इथून फोर्स केलं जातं. इथं पहिल्यांदा आपला काय मिळतो, पहिला काय म्हणू शकतो आपण की मेसेज मिळतो, सिग्नल मिळतो आणि त्या बाळाला फोर्स केलं जातं खाली. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह फेज ती उंबिकल कॉर्ड आहे, हे काय झालं याच्यामुळे हे सर्विक्स ओपन झाले आणि त्या बाळ हळूहळू बाहेर यायला लागले. आणि शेवटला 3rd स्टेजला काय होणार आहे, प्लासेंटा सेपरेट होणार आहे. हे डायलेटेड झाले बघा, सर्विक्स डायलेट झाले. तर युटेराइन ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन बिकम स्ट्रॉंगर अँड फिटस पासेस आउट थ्रू द सर्विक्स. आणि मग हे काय होणार आहे, हे इथे तुम्ही टायमिंग पण लक्षात ठेवू शकता. हे कसं आहे 20 ते 60 मिनिटांचं आहे आणि हे कसं आहे 10 ते 45 मिनिटांचं आहे. प्लासेंटा सेपरेट अँड फ्रॉम युटेरस अँड एक्सपेल्ड आउट आफ्टर बर्थ. ठीक आहे. आता आपण त्याच्यानंतर बघणार आहे ते म्हणजे काय, मॅमरी ग्लँड आणि लॅक्टेशन. शेवटचा आपला पॉईंट आहे ते म्हणजे ग्लँड्युलर टिश्यूज असतात कुठं, फिमेलच्या मॅमरी ग्लँडला, फिमेलच्या चेस्टला. ते काय तयार करतात, 15 ते 20 मॅमरी लोब तयार करतात. त्यांच्यामध्ये काय असतात, मॅमरी अलिव्होलस असतात जे काय करतात, सिक्रेट अँड स्टोर मिल्क. म्हणजे जे मॅमरी ग्लँडमध्ये बाईचं मिल्क तयार होतं ते कुठं असतं, ॲल्व्हिओलस मध्ये असतं. ते कुणाला पास ऑन करणार, टिब्यूल्सला पास करणार, टिब्यूल्स कडून कुठं पास करणार, डक्टला पास करणार, डक्ट कडून अँप्युलाला पास करणार, तिकडून लॅक्टिफेरस डक्टला. आणि इथून ते काय करतं, बाळ सक करतं. ठीक आहे. तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, LATDAD असं लक्षात ठेवा. LATAD, LATDAD, LATDAD डक्टचं टी, किंवा LAD
LATDAD, LATDAD असं मी लक्षात ठेवू शकता बाळांनो, LATDAD. LTH prolactin keeps the development of lactate fetus tubules. Fluid secreted by glands sooner after childbirth is called as colostrum. म्हणजे बाळ जन्माला आल्या जे आईच्या मेमरी ग्लँडमधून जे दूध यायला चालू होतं त्याला आपण क्लॉस्ट्रम म्हणतो. थोडंसं स्टिकी असतं, येल्लो फ्लुइड असतं आणि त्याच्यात काय असतं, प्रोटीन, लॅक्टोज आणि अँटीबॉडीज IgA, त्याच्यामुळे काय होतं त्या बाळाला थोडंसं काय म्हणतो प्रोटेक्शन मिळतं. ठीक आहे. आपण जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये घेऊयात बाळांनो. आता व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आणि तुम्हाला कंटाळा आला असेल, त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. आपण ही सिरीज असंच चालू करणार आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओचे पुढचे व्हिडिओ सुद्धा मिळतील. ठीक आहे. थँक्यू.